Ram
एका जीवे आता जिने झाले दोही, 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 वेगळी का काही नव्हे आता, वेगळी का काही नव्हे आता, नारायण आम्हाला वेगळी ग, नारायण आम्हाला वेगळी ग, वेगळी काही नव्हे आता, वेगळी काही नव्हे आता, नारायण नारायण आम्ही नाही वेगळी ग, पूर्वीला हे भाक सांभाळले, पूर्वीला हे भाक सांभाळले, नारायण माला वेगळी ग, नारायण माला वेगळी ग, पुरविली हे भाग सांभाळिले, पुरविली भाग सांभाळिले, नारायण आम्हाला वेगळी ग, नारायण आम्हाला वेगळी ग, तुका म्हणे झाले सायासाची फळ, तुका म्हणे झाले सायासाची फळ, तुका झाली सायासाची फळ, तुका झाली सायासाची फळ, सरली हे वेळ काळ दोने, सरली हे वेळ काळ दोने, नारायण माला वेगळी ग, नारायण माला वेगळी ग, सरली काळ दोन्ही, सरली काळ दोन्ही, नारायण आम्हाला वेगळी ग, नारायण आम्हाला वेगळी ग, पूर्वीला हे भाक सांभाळले, पूर्वीला हे भाक सांभाळले, नारायण आम्हाला वेगळी ग, नारायण आम्हाला वेगळी ग, पुरविले भाग सांभाळिले, पुरविले भाग सांभाळिले, नारायण आम्हाला वेगळी ग, नारायण आम्हाला वेगळी ग, मुठोबार कुमारी, बार 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 कुमारी, मोतीरामजी मोहिते त्यांना साथ देता सोपान पोळ, हरे एका जीवे आता जीवे झाले दोन्ही, जीवे झाले दोन्ही, एका जीवे आता जीवे झाले दोन्ही, जीवे झाले दोन्ही, एका जीवे आता जिने झाले दोन्ही, जिने झाले दोन्ही, एका जीवे आता
झाले दोन्ही एका जीवे आता जिने झाले दोन्ही जिने झाले दोन एका जीवे आता जिने झाले दोन्ही जिने झाले दोन वेगळी काही नव्हे आता वेगळी काही नव्हे आता नारायणा नाही वेगळी नाही वेगळी नारायणा नाही वेगळी नाही वेगळी वेगळी काही नव्हे आता वेगळी काही नव्हे आता नारायणा नाही वेगळी नाही वेगळी नारायणा नाही वेगळे नाही वेगळे पुरविले हे बात सांभाळिली पुरविले हे बात सांभाळिली पुरविले हे भाग सांभाळिली पुरविले हे भाग सांभाळिली पुरविले हे भाग सांभाळिली पुरविली हे भाग पुरविली हे भाग सांभाळिली 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 पुरविली हे भाग सांभाळिली पुरविली हे भाग सांभाळिली पुरविली हे भाग सांभाळिली पुरविली हे भाग सांभाळिली नारायणा नाही वेगळी नाही वेगळी नारायणा नाही वेगळी नाही वेगळी पुरविले हे भाग सांभाळिले सांभाळिले पुरविली
एका जीवे आता जिने झाले दोही, वेगळे काही नव्हे आता. नारायणामालाही वेगळे पूर्वी लहे भाक सांभाळली. तुका म्हणे झाले सायासाचे फळ, तुका म्हणे झाले सायासाचे फळ, सरली ही वेळ काळ दोन्ही. नारायणामा नाही वेगळे पूर्वी लहे भाक सांभाळली. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या, अतुलित बलधामम हेम शैलाबदेहम, धनुजवन कृशानम ज्ञाननामग्रगण्यम, सकल गुण निधानम वानराणामधीशम, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. समचरण सरोजम सांदनीलां मुदाभं, जगलनिहितपाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. विठ्ठल विठ्ठल एका जीवे आता जिने झाले दुही, वेगळीक काही नव्हे आता. नारायणामा नाही वेगळीक पूर्वी लहे भाक सांभाळली. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबराय रामभक्त हनुमानजीच्या दरबारात उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी
बालक बालिका टाळकरी मृदंग वादक चौबदार बा विनेकरी ऑपरेटर साहेब सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन करून आज प्रस्तुत ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण लघु सौभाग्यवती लक्ष्मीबाई गोविंदराव दुधाटे पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथी अर्थात श्राद्ध कर्माच्या दृष्टिकोनातून आजची चिंतन सेवा आयोजित आहे. याकरता हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज यांची उपस्थिती आहे. महाराजांचं एकदम नाव आठवणा भालेराव गुरुजी असं एक आहे. इकडे एक भालेराव आहे आणि महाराजांचाही परिचय नसल्यामुळे काही सांगता येणार. श्याम महाराज आणखी काही महाराज मंडळी आपण इथे आहात. आपणा सर्व महाराज मंडळींच्या सहवासात आज चिंतन सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या वीराणी अभंगावर आपण करत आहोत. सगळ्यांना कल्पना आहे, जवळजवळ ऐकलंय पुन्हा पुन्हा. वीराणी शब्द हा वीर राणी शब्दाचा अपभ्रष्ट शब्द आहे. अपभ्रष्ट म्हणजे काही त्याच्यातले अवयव बाजूला केलेले असतात, त्याला म्हणतात अपभ्रष्ट. मराठी भाषा तसं पाहिलं, व्यापकत्वाने पाहिलं फार अवघड आहे. इतकी अवघड आहे, उच्चारात बदल झाला की अर्थात बदल. उदाहरणार्थ जाळ आणि जाळ शब्द तेच आहेत, फक्त उच्चारात बदल आहे, लगे अर्थात बदल. तसं बऱ्याच शब्दामध्ये बदल झालेला आहे. उदाहरणार्थ गंगाळ, मुळात शब्द गंगा जळ आहे, पण त्याचा मधला भाग काढला गंगाळ केलं. अशा अनेक शब्दाचे विपरीत भाग आहे. तसं वीर राणी हा महाराजांचा महत्त्वाचा शब्द मुळात आहे, पण प्रचलित अशा प्रकारचा वीराणी हा शब्द झाला गेला. आणि त्यातल्या त्यात अलीकडे मोबाईलवर जे की तुकोबारांची गाथा आहे, बरेचसे बदल आहेत महाराज, बरेच बदल आहेत. आणि काळाच्या ओघामध्ये असे पाठभेद होतात आणि पाठभेद झाल्यानंतर मूळ मंत्रामध्ये फरक पडतो. म्हणून ज्ञानोबारायांना संजीवन समाधी घेतल्यानंतर 300 वर्षानंतर ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्धाबद्ध. याकरता शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या आगमनाची वाट बघावी लागली. आणि मग त्यांना स्वप्नाच्या द्वारे सांगितलं. आणि भाद्रपद महिना कपिला षष्टीच्या दिवशी नाथ महाराजांनी जी ज्ञानेश्वरी अबद्ध झालेली होती पुन्हा ती शुद्ध केली, असा इतिहास आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज रूपक करतायत, रूपक, आणि आपला अनुभव सांगतात. अनुभव का सांगावा? काही अनुभव सांगू नये आणि परमार्थातली पूर्ण अवस्था प्राप्त झाल्यानंतर सांगितल्याशिवाय राहू नये. दोन्ही भाग आहेत. जोपर्यंत साधन काळ आहे तोपर्यंत सांगू नये. सांगत गेलो तर ती शक्ती नष्ट होत असते. आपलं पुण्य किंवा आपली साधना सांभाळण्याकरता अनेक पथ्य आहेत. त्या पथ्यापैकी एक पथ्य आहे आपला आलेला अनुभव कोणालाही सांगू नये. न सांगावे वर्म जनी असो द्यावा भ्रम, सांगू नये. पण सांगतात का सांगतात त्याचं कारण आहे आपल्याकडे काही परंपरा आहे आणि आपल्यावर काही ऋण आहे, आणि ते ऋण फेडण्याकरता सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर सांगितल्याशिवाय राहू नये. मागील आधारभूतांचा या दृष्टिकोनातून महत्वाचं चिंतन आहे. ही संत मंडळी पूर्णत्वाला प्राप्त झाल्यानंतर आपला अनुभव, कृतज्ञता आणि मागच्या लोकांची जबाबदारी म्हणून सांगतात. कदाचित सांगणारी माणसं आपलं मोठेपण सांगतही असतील, त्याच्यात अभिमान प्राधान्य आहे आणि संतांच्या बोलण्यामध्ये जगाच्या हिताचं प्राधान्य आहे.
लोकांनी आपल्यासारखं व्हावं अशी अंतःकरणातून तळमळ याकरता सांगत असताना देश काल व्यक्ती आणि अवस्था याप्रमाणे आपले अनुभव बदललेले असतात. सगळे अनुभव सगळ्या देशात येत नाहीत, सगळे अनुभव सगळ्या काळात येत नाहीत, सगळे अनुभव सगळ्या अवस्थेमध्ये येत नाहीत आणि सगळे अनुभव सगळ्या व्यक्तीला येत नाहीत. विठ्ठल कन्याकुमारीचा अनुभव हिमालयात येत नाही आणि हिमालयातला अनुभव कन्याकुमारीला येत नाही. महाराज बदलला तो देशामध्ये, भिन्न भिन्न देशामध्ये बदल होतो. आमचे वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब दांडेकर एक गंमत सांगायचे. कोणी ते एक माणूस पुण्याला पर्वती म्हणून उंच टेकडी आहे, त्या उंच टेकडीवर फिरायला गेला आणि फिरायला गेल्यानंतर त्या पर्वतीच्या काठावर बसून खाली बघायला लागला. एक तांगेवाला घोडा घेऊन हाकत होता. त्याने तो घोडा पाहिला आणि घोडा पाहिल्यानंतर आपला अनुभव एका कागदावर लिहिला. असं आहे, बऱ्याच गोष्टी आपल्या देशातले वैशिष्ट्य लिखाणा वाचून लपली आहेत. महाराज फार मोठे मोठे वैशिष्ट्य आहेत, पण लिखाणा वाचून लपली गेली. काही लिखाण आहेत पण ते अनुभव नसताना आहेत आणि काही लिखाण हे अनुभव असून देखील लपलेली आहेत. कारण अनेक आहेत त्याचे, मला तिकडे जायचं नाही. तर त्या माणसाने आलेला अनुभव एका कागदावर लिहिला आणि ती चिठ्ठी अशी वर ठेवली. थोडा छोटासा खडा ठेवला. सोसाट्याचा वारा आला, खडा बाजूला गेला आणि ती चिठ्ठी उडत 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 खाली आली. खाली आल्यानंतर ज्याने तो अनुभव लिहिला त्याचा मित्र योगायोगाने चाललेला आणि ते अक्षर पाहिल्याबरोबर ओळखू आलं त्याला, हा आपलं हे लिखाण आपल्या मित्राचंच आहे. चिठ्ठी घेतली आणि घेतल्यानंतर वाचली. त्यात असं लिहिलं होतं, घोडं कुत्र्या एवढं दिसतं. काही चुकीचं होतं का? घोडं कुत्र्या एवढं दिसतं. चिठ्ठी हातातली घेतली आणि विचार केला, आपला मित्र अजून काही इरवड्याला नेण्याच्या कामाचा झालेला नाही आणि काय लिहितो, घोडं कुत्र्या एवढं दिसतं. लगेच ती चिठ्ठी घेऊन गेला घरी. का रे अजून चांगला आहेस आणि असा काय अनुभव लिहिला असतो की घोडं कुत्र्या एवढं दिसतं? तो म्हटला, रे तुला कळत नाही का, ते खाली दिसत नाही, पर्वतीच्या टेकडीवर गेल्यानंतर दिसतं. सगळे अनुभव सगळ्या ठिकाणी नसतात. हिमालयातला अनुभव कन्याकुमारीला येणार नाही आणि कन्याकुमारीचा अनुभव हिमालयाला येणार. जे हिमालयाची यात्रा करण्याकरता जातात आणि गेल्यानंतर तिथे काही गुरुजी अनुभव येतात. महाराज रस्ता 100 फूट सरळ कुठंच नाही, वाकडे तिकडे वाकडे तिकडे. एका बाजूला दरी खोल, दुसऱ्या बाजूला हिमालय पर्वत अत्यंत उंच, थंडी गारवा. आणि जाताना आपण परत येऊ किंवा नाही याचा आत्मविश्वास वाटत नाही. काळ आलेला असतो, फक्त वेळच आलेली नसते. म्हणून बरेच धैर्य नसलेली माणसं हिमालयाच्या पायथ्याला गेल्यानंतर फक्त पायथ्याचं दर्शन करतात आणि परत येतात, नको म्हणतात आपल्याला. पण थोडं धैर्य असलेली माणसं पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. अनुभव येतो महाराज इथे काहीतरी भयानक अशा प्रकारचा अनुभव. आता काही सांगू नये मीच म्हटलो, पण सामान्य अनुभव सांगायला काय हरकत आहे. जेव्हा यमुनोत्रीला मग चाललो 10-12 जण आम्ही बरोबर, आणि आमच्या सगळ्या लोकांनी आग्रह केला, घोडे नाही गाढवणे असला की मधला वर्ग आहे, त्याला खचर म्हणतात. त्या खचरावर बसवलं. यमुनोत्रीला जाताना 75% ते चढलं. चढता चढता काय झालं, एकदम आडवं झालं. भाग्य हिमालयाच्या बाजूनं झालं, दरीच्या बाजूनं झालं नाही. जर झालं असतं तर कीर्तन करण्याकरता आलो असतो का? वेगळा अनुभव. सांगण्याचा मुद्दा असा की जगातले अनुभव वेगळे आहेत, पण परमार्थातल्या अनुभवाची किंमत खूप मोठी आहे. जो अनुभव सगळ्याला हवा आहे
ज्या अनुभवाचा बाध येत नाही, ज्या अनुभवाला निश्चित फळ आहे, असे जे अनुभव असतात ते परमार्थातले अनुभव आहेत. विठ्ठल एकंदर हे प्रस्तावना करण्याचं कारण आहे, आपण या भारत देशामध्ये जन्मलो, एक दृष्टिकोनातून फार मोठं भाग्य म्हणून जन्मलो. नाथ महाराज लिहितात, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. बरवे झालो आलो या जन्मासी, जोड जोडली मनुष्य देहायसी, महालाभाची उत्तम राशी जेणे सर्व सुखाचे पात्र होई. बरवे झाले आलो या ठाया, होते संचित ठाईचे पाया, देहभाव पालटली पडली छाया ब्रह्मीची. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूची आहारी, वाचोनी आलो इथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. असे अनेक अभंगामध्ये आपल्याला आढळतात. बरं झालं हे चांगलं, हे चांगलं झालं. वर्तमान काळाचा चांगलेपणा कळणं हे बुद्धिमानपणाचं लक्षण आहे. ज्या काळात आपण आहोत किंवा जिथं आहोत ते काही वेगळं हे कळण्याकरता बुद्धी लागते. आम्ही नेहमी सांगतो, आपल्या देशावर 700 वर्ष आक्रमण झाली परकीयांची. का झाली, कशी झाली, इतिहासात जायचं कारण नाही, पण झाली आहे. पण आपली संस्कृती मात्र बदलली नाही, जशाला तशीच आहे. पाश्चात्य देशातला एक संशोधक विचार करू लागला, 700 वर्षाचा कालखंड गेला, यांच्यावर आक्रमण झाली, पण यांची संस्कृती बदलली नाही. का बदलली नाही? विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, या भारतीय संस्कृतीचा पाय आहे वेद. आणि काय प्रकारे या वेदाचा अभ्यास करा म्हणतो आपल्या देशामध्ये पहिल्यांदा आला तो बोटीनं आला. त्याचं नाव होतं मॅक्स मुल्लर, अति चिकित्सक होता. बोटीतून खाली उतरल्यानंतर आपल्या भूमीवर पाय ठेवत असताना पहिल्यांदा त्याने साष्टांग दंडवत घातला. जवळच्या लोकांनी विचारलं, का रे काय प्रकार आहे हा? तो म्हटला, प्रकार वगैरे काही नाही, जगात भारत भूमीसारखी पवित्र भूमी दुसरी कुठंच नाही. ज्या भूमीमध्ये भगवान परमात्मा स्वतः अवतार घेतात, ज्या भूमीमध्ये संत पुन्हा पुन्हा अवताराला येतात, जी यज्ञभूमी आहे, जी वीरांची भूमी आहे, जी शूरांची भूमी आहे, हिला पहिल्यांदा पाय लावण्याच्या अवधी साष्टांग दडवत घालतो, अशी आपली भूमी महाराज. पण या भूमीमध्ये आल्यानंतर विशेष काय हे लक्षात आलं पाहिजे. या भूमीचं स्वतंत्र अशा प्रकारचं सामर्थ्य काय आहे. काही भूमी भोगभूमी आहेत, काही भूमी कर्मभूमी आहे. योग साधना करत असताना कोणती भूमी निवडावी? ज्ञानोबारांनी 6व्या अध्यायामध्ये शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन आत्मना नात्युच्छरितम नातिनीचम चैलाजन कुशोत्तरम. भूमीमध्ये फरक आहे. जिकडे तिकडे माती दगड जरी असतील पण गुणधर्मामध्ये फरक आहे. आपल्या देशामध्ये अशी एक भूमी आहे, अजिबात परमार्थ न करणारा माणूस तिथं जर मेला तो मोक्षाला प्राप्त होतो. काश्यान मरणान मुक्ती, काशीला माणूस कमेला की त्याला मोक्ष प्राप्त होतो. बरीच माणसं मरण्याकरता काशीला जातात, काही दिवस राहतात, राहून कंटाळ येतो आणि मग त्यांना असं वाटतं एकदा गावाकडे जाऊन येऊ. गावाकडे येतात आणि नंबर लागतो. म्हणून आपल्याकडे एक संतापाचं वाक्य ठरलंय, जा काशी कर तुझी म्हणजे मर. तसं महाराष्ट्राला सुद्धा एक भूमी लाभली महाराज, श्री क्षेत्र पंढरपूर. महाराजांचं एक अभंग, प्रश्नात्मक अशा प्रकारचं केलं तर त्याचं उत्तर मिळतं. पंढरीसी घडी अतित्यायी मृत्यू, तो जाय अपतित अदपाता. असा प्रश्नात जाईल का? जाणार नाही, असं त्याचा अर्थ. आणखी हे पंढरीहुनी सोपे, जनाचे हरावया पापे, कळकाळ कोपल्या कोपे नचले अलंकापुरासी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा
श्री गुरु ज्ञानेश्वरास भूमी विशेष. त्यामध्ये तो येणारा अनुभव आहे. एक कलकत्त्याचा योगी आणि त्याला कळालं की महाराष्ट्रामध्ये आळंदी भूमी, त्या भूमीमध्ये कोणीतरी विश्वमाऊली ज्ञानोबा महान साधू होऊन गेले आणि त्यांनी संजीवन समाधी घेतली आहे. आपण त्यांच्या दर्शनाला जाऊ. तो आला भोसरी मार्गाने. भोसरीहून खाली उतरल्याबरोबर त्याला स्पंदन व्हायला लागली महाराज. आणि त्याने आपला भाव प्रकट केला. अरे बापरे, काय महात्मा असेल. किती किलोमीटर आहे भोसरी आळंदी? 6 किलोमीटर आहे म्हणे. 10 किलोमीटर व्हायब्रेशन होतंय. काय महात्मा असेल महाराज. एकदा आमचे चुलते वैकुंठवासी पद्मश्री शंकर बापू आपेगावकर आणि डागर बंधू या दोघांना राज्यपालाने कार्यक्रमाकरता बोलवलं होतं. बापू योगायोगाने आळंदीला होते. ते डागरे देखील आळंदीला आले. आल्यानंतर एकदम त्यांच्या मनामध्ये असा एक भाव निर्माण झाला, बापू इथं या महात्म्याच्या पुढे मी भजन केल्याशिवाय त्या राज्यपालाच्या कार्यक्रमाला येणार नाही. कार्यक्रम बुडला तरी चालेल, पण जेव्हा जेव्हा मी इथं येईल तेव्हा मला यांची सेवा केली पाहिजे. जी व्हायब्रेशन्स आहेत. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की देशात बदल आहे, काळात बदल आहे, व्यक्तीत बदल आहे आणि अवस्थेमध्ये बदल आहे. तसं जगद्गुरु तुकोबारायांना या सगळ्या अशा प्रकारच्या उत्कृष्ट अशा प्रकारच्या संधीचा आणि योग आला. आल्यानंतर एक अनंत जन्माची चूक जीवनातली भरून निघाली. काय चूक आहे अनंत जन्माची? सामान्य माणसाला कळत नाही महाराज. काय मी चुकलो गा मागे नेणवीशी काही, मी माझी भुललो गा दीप पतंगाच होई. नकळेचे पाप पुण्य तो मज आठव नाही, द्या मज जीवदान संत महानुभव काही. का बरं आम्हाला एवढी भजिती होते? या जीवदशेमध्ये आम्ही अडकलोय आणि अडकल्यानंतर सारखे दुःख आम्हाला भोगावे लागतात. जन्मावे मरावे, जन्मावे मरावे, जन्मावे मरावे, जन्मावे मरावे, खंडन किंवा व्हावी नकरा शुद्धी. विश्वमाऊली ज्ञानोबाराय री पदावर व्याख्यान करत असताना तेजी माणूस तो आहे. उपजो उपजो मरणे नावा नावा. याची लाज वाटते महाराज त्याला, ज्याला इज्जत आहे त्याला. पुन्हा जन्माला यायचंय आणि पुन्हा मरायचंय, केवढी मोठी लाज आहे. सामान्य माणसाला हे कळत नाही, कारण तेथपर्यंत तो जातच नाही. पण ज्यांच्या जीवनामध्ये काही उत्कृष्ट अशा प्रकारचे विचार आणि संत संगती लाभली आहे त्यांना मात्र जन्म मरणाचा कंटाळा येतो. घेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा. पुढं निसुगा गोड. निसुग माणसाला लाज वाटत नाही. एक माणूस जेलमधून 7 वेळेला बाहेर पडला होता. इज्जतदार माणसाने विचारलं, काय हो तुम्हाला जेलमधून 7 वेळेला बाहेर यावं लागलं? तो म्हणतो, जेल तो हमारी ससुराल है. जेल तर माझी सासरवाडी आहे. निसुग आहे. निसुग माणसाला वाईट वाईट वाटत नाही महाराज, पण जो तेजी आहे, जो अंतःकरणामध्ये खूप तीव्र आहे, तर ह्याची लाज वाटते. पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा मरायचं, काय अशा प्रकारची फजिती आहे. ही फजिती चुकवण्याकरता प्रयत्न करत असताना जो एक भाग्यवान आहे त्याला संतांची संगती मिळते आणि प्रेरणा मिळते. प्रेरणा आणि भावना या दोन्ही गोष्टी एकत्र येतात. आल्यानंतर तो परमार्थाच्या मार्गाला लागतो. लागता लागता त्याच्यातल्या काही अवस्था ओलांडता 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 अशी अवस्था प्राप्त होते की अंतिम अवस्था ती प्राप्त होते. आणि प्राप्त झाल्यानंतर त्याचं समाधान वाटतं. आपण एवढा प्रवास केला आणि प्रवास केल्यानंतर आपल्या जीवनाला जे पाहिजे होतं ते आपल्याला मिळालं. वास्तविक हा प्रवास फार दूरचा प्रवास आहे.
काही वेळेला एका जन्मात हा प्रवास उरकला जात नाही महाराज. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिते समहात्मा सुदुर्लभ तेजा इशारती तट्टा फोकावरी घेते. जे लाजपय निर्मळा निसोगा गोड एक असा दृष्टांत झालेला आहे. जुना काळ एक माणूस एका घोड्यावर बसून प्रवासाला निघाला होता. जाता जाता गाव दूर होता. मुक्काम पडला एका गावामध्ये. गावातलं मंदिर शोधलं. मंदिराचं जवळ एक झाड होतं. काय खाणं पिणं करायचं ते केलं. योगायोगाने थोड्या वेळात तिथे पोथी ऐकणाऱ्याने सांगणारे आले आणि आल्यानंतर त्याने ती पोथी ऐकली. ते अर्धा तास पोथी ऐकली. ऐकल्यानंतर त्यातलं जे महत्वाचं रहस्य आहे, जीवनाचं कर्तव्य आहे, साधना काय आहे, सिद्ध अवस्था काय आहे, हे सगळं ऐकलं. ऐकल्यानंतर एकदम मनावर परिणाम झाला. किती वेळ ऐकलं? अर्धा तास ऐकलं. महाराज परमार्थ करण्याकरता फार लांबलचक ऐकण्याची गरज नाही. आपल्या भारत देशामध्ये उत्तरेकडे स्वामी शरणानंदजी होऊन गेले. त्यांना प्रवचन करा म्हटलं तर त्यांनी प्रवचन 4च वाक्यात केलं. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. जन्म मरणाच्या बाहेर जाण्याची आवश्यकता आहे आणि त्यातून बाहेर पडण्याकरता भगवंताचं नामचिंतन करणं गरजेचं आहे. परमात्म्याच्या प्रसादाने मोक्ष प्राप्त होतो. झालं प्रवचन. काय राहिलं याच्यात कमतरता? फार लागत नाही महाराज. तेव्हा त्या माणसाने अर्धा तास पोथी ऐकली आणि ऐकल्यानंतर घोडा सोडून दिला आणि तप करण्याकरता अरण्यामध्ये गेला. अत्यंत आत्मीयता, उच्च अधिकार, लवकरात लवकर भगवंताची प्रसन्नता प्राप्त झाली आणि झाल्यानंतर तो प्रवासाला निघाला. साधू रमता भला पाणी बहता भला. पाणी वाहत राहावं म्हणजे दोष निर्माण होत नाही आणि साधूने फिरत राहावं. निघाला. निघता निघता ज्या गावात अर्धा तास पोथी ऐकली होती आणि योगायोगाने रात्रीची वेळ पोथी सुरू झाली होती आणि त्याच गावात आला. आल्यानंतर तेच सांगणारे, पोथी सांगणारे तेच आणि तेच ऐकणारे, हे सगळं पाहिल्यानंतर हसायला लागला मोठमोठ्यानं. लोकांनी विचारलं, का रे हसतो रे बाबा? कारण विनाकारण माणूस हसत नाही. का हसता? तुमची सहनशीलता पाहून मी हसायला लागलोय. कसली सहनशीलता? अहो 1 वर्ष झालं सांगणारा तोच आहे, ऐकणारे तुम्ही तेच आहेत. तुमच्या मनाला धक्का लागला नाही. अर्धा तासच ऐकलं तर मनाला धक्का लागला. मी प्राप्त करून आलो म्हणून हसू लागलो. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनाची साधना करत असताना जीवनामध्ये अंतिम अनुभव, ज्या अनुभवाला 3 शब्दात बांधलं जातं, अनधिगत, अबाधित आणि सप्रयोजनवत, अशा 3 शब्दांनी बांधलं जातं. तो अनुभव आला, पण येत असताना रूपकाच्या माध्यमातून संतांना सांगण्याची सवय आहे. रूपक एक अलंकार आहे. अलंकाराचे खूप प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये एक रूपक अलंकार आहे आणि रूपक अलंकाराच्या माध्यमातून सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये स्त्रीत्वाची भूमिका घेतात. आपण स्त्री आहोत आणि देहाने जरी नसलो तरी व्याख्येने आपण स्त्री आहोत. ही भावना आपल्या अंतःकरणात धारण करून त्या स्त्रीत्वाचा परमार्थ साधनेचा प्रवास झाला आहे आणि प्रवासाची पूर्णता झाली आहे. तो झालेला अनुभव आनंदाच्या भरात अभंगाच्या पहिल्या चरणात एका जीवे आता जिणे झाले होय. 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 एका जीवे आता
एका जीवी आता जिने झाले दोन्ही, वेगळी काही नव्हे आता, आमचं एक जीव झालाय. आता कोणाबरोबर झाला हे सगळं संदिग्ध आहे. संतांची भाषा समाधी भाषा आहे आणि ती समाधी भाषा लक्षात येण्याकरता यस्य देवी पराभक्ती यथा देवी तथा गुरु तस्य ते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. परमात्मा आणि गुरुवर ज्यांची अत्यंत तीव्र भक्ती आहे अशा तरंग भाव कळेल. आता आम्हाला एका जीवानं जगणं झालंय. आता कोण एक, वेगळे वेगळे कोण? तसं पाहिलं पूर्वार्धात आणि उत्तरार्धातला भाव एकच आहे आणि दोन्हीचा भाव एक असल्यानंतर संतांनी असं साहित्य शास्त्राच्या दृष्टिकोनातून चुकावं का? कारण शास्त्रामध्ये प्रकार आहे, तो दोष आहे, त्याचं नाव आहे पुनरावृत्ती. शब्द पुनरावृत्ती, अर्थ पुनरावृत्ती, भाव पुनरावृत्ती. पुन्हा सांगणं आणि पुन्हा सांगायला गेलं तर माणसं कंटाळतात. काय हो, तेच ते रट रोटीन घट पिटलं काय, तेच ते काय करतात. पुनरावृत्तीला माणसं कंटाळतात आणि पुनरावृत्ती हा एक दोष आहे महाराज. एखादा वक्ता ते वाक्य पुन्हा पुन्हा सांगायला लागला की समजायचं भांडवल संपलंय. आम्ही आळंदीला परीक्षा घेत असताना आम्हाला बरेच अनुभव येतात. हे काही परीक्षार्थी विद्यार्थी फेटा बांधून पुढे येतात, त्यांना तो अभंग दिला जातो आणि दिल्यानंतर थोडी घबराट निर्माण होते. कारण परीक्षा असते ती, घबराट निर्माण होते आणि घबराट निर्माण झाल्यानंतर परीक्षेला मिळालेला अभंग तो खूप बऱ्यांचा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग फार महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि पुन्हा विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. आम्ही लक्षात घेतो याची तयारी नाही, फटाफट मार्क काढतो. तर कोणी असू दे ना, मुद्दा असा आहे पुनरावृत्ती हा दोष आहे. इथं अर्थ पुनरावृत्ती आहे, शब्द पुनरावृत्ती नाही पण अर्थ पुनरावृत्ती. एका जीवी आता जेणे झाले दोन्ही, आमचं दोघांचं एक जीवन झालं आणि वेगळे काही नव्हे. आता काय बदल का? पण दोन्ही एक असताना का करावं याचं देखील उत्तर मी सांगणार आहे. पण तत्पूर्वी आमचं एक जीवाचं जीवन झालं, याचा अर्थ आतापर्यंत नव्हतं, वेगळं होतं आणि वेगळं झाल्यामुळे आतापर्यंत फार फजिती भोगावं लागली. जगात आपण तीन गोष्टीचा विचार नेहमी करतो. काही वेळेला जडाचा विचार आहे, काही वेळेला जीवाचा विचार आहे आणि काही वेळेला देवाचा विचार आहे. जडाचा विचार करण्याचं फारसं कारण नाही, कारण पूर्णपणे परतंत्र असतं ते जड आहे. आता हे मृदंग आहेत, मृदंग जड आहेत का चेतन आहेत? जड आहेत. आणि चेतन असते तर मृदंग वादक कशाला उभे केले असते? ते आपोआपच वाजलं असतं ना, आपोआप वाजवू शकत नाही, ते जड आहे. त्याला जसं वाजवावं तसं वाजतं ते. मग तुम्ही कर्कश वाजवा का गोड वाजवा, हे वाजवणार अवलंबून. ते परतंत्र महाराज. हा माईक परतंत्र आहे, याच्यातून हे स्टोरिओ हे देखील परतंत्र आहे. हे कोणावर हातात अवलंबून? ते ऑपरेटर साहेबाच्या. धुमाचा आवाज किती सोडायचा, पुढीचा आवाज किती सोडायचा. नाही ते अलीकडे ते असतं ना, कानाला कंटाळ येतात, काय म्हणतात त्याला, डीजे. काही वेळेला डीजेचा जसा आवाज असतो, कायद्याने त्याला बंदी आहे, तसं अंतकरण हृदयाला झटके बसतात महाराज काही वेळेला. सगळ्याचा माझा मुद्दाच आहे, हे परतंत्र आहे सगळं. जड हे परतंत्र आहे.
आपण जे करू ते आपल्या ताब्यात राहतं, तर जीव. दुसरा प्रकार आहे जीव. जीव हा बुद्धीने जड आहे, पण कर्तृत्वाने स्वतंत्र आहे. मागचं भोगण्याकरता आपल्याला स्वातंत्र्य नाही, पण पुढचं करण्याकरता आपल्याला स्वातंत्र्य आहे. नरदेह निधान लागले हाती, आपल्याकडे. महाराज, स्वर्गाला जायचं का, मृत्यू लोकाला जायचं का, नरकाला जायचं का, मुक्त व्हायचं का, भक्त व्हायचं, सगळं स्वातंत्र्य आपल्याकडे. एक बाजूने स्वातंत्र्य, कर्तृत्वामध्ये स्वातंत्र्य, भोक्तृत्वामध्ये पारतंत्र्य. मागचं जे केलंय ते भोगण्यामध्ये आपण परतंत्र आहोत. आपल्या संप्रदायामध्ये एक नाव आढळत आहे, त्यांचं नाव सजन कसाई. खटकाच्या वंशात जन्म झाला. स्वे स्वे कर्मण्य विरतः संसिद्धिम लभते नरा, स्वकर्म निरत सिद्धिम यथा विंदते तच्छृणु. या न्यायाप्रमाणे ते खटकाचा व्यवसाय करायचे. फक्त पशु मारायचा नाही, कोणीतरी मारलेला आयता अशा प्रकारचं मांस आणायचं आणि ते विकायचं. पण आपल्या निष्ठेचा आणि अनुभवाचा परमार्थिक प्रगतीचा अशा प्रकारचा उत्कर्ष झाला होता. सजन कसाया विकू लागे मांस, भगवान परमात्म्याने सहाय्य करावं. कारण आपल्या कर्मातली निष्ठा आहे आणि भगवंताचं चिंतन आहे, त्याचं ते फळ आहे. सजन कसाई महाराजांना एकदा भगवान जगन्नाथाच्या दर्शनाला जाण्याची इच्छा झाली. दरकोस दर मुक्काम जाता जाता दिवस पावसाळ्याचे, आकाशामध्ये ढग जमा झाले होते आणि नक्की पाऊस पडणार, गावातलं मंदिर शोधेपर्यंत आपण भिजून जाणार. त्यापेक्षा कुठल्या तरी एखाद्या घराचा आश्रय घ्यावा. उघड्या घरामध्ये प्रवेश केला आणि घर मालकाला विचारलं, बाबा रात्रभर तुमच्या घरात कुठंतरी कोपऱ्यात मला रात्रभर थांबता येईल का? तोही भाविक होता. अतिथी देवो भव, 4 देवाचे जे रूप वेदाने सांगितले त्याच्या शेवटचं रूप आहे अतिथी देवो भव. आता अतिथी देवो भव हा फक्त कीर्तनातच ऐकायचं राहिले, कारण हॉटेलचं युग झालंय आणि हॉटेलच्या युगामुळे अतिथी धर्म राहिलंच नाही. काय सुंदर नाव दिले हॉटेल. कशापासून हॉटेल हो? चांगल्या विचारापासून हॉटेल, आरोग्यापासून हॉटेल. आता कितीतरी हॉटेल पण सांगत होते हॉटेल. वैकुंठवासी परमश्रद्धे प्रातस्मरणी डोंगरे महाराज म्हणायचे, माणसाची बुद्धी कलियुगामध्ये जास्त बिघडू लागली जेव्हा ते हॉटेलचं खाऊ लागले तेव्हापासून. परमार्थाची साधना करणारा साधक हॉटेलचं खात नाही. माझं उपाशी मरेल पण नाही खाणार हॉटेलचं. सांगण्याचा मुद्दा असा, हो ते जाता अतिथी धर्माच्या बाबतीत बोलत होतो तेव्हा पूर्वीची पद्धत होती, स्वयंपाक तयार झाल्यानंतर घर मालकाने रस्त्याच्या दरवाजावर यावं आणि न परिचय असलेला, न संबंध असलेला माणूस दिसला नमस्कार करावा, घरात बोलवावं आणि त्याला पूजा करून जेवू घालावं. किती वेळ वाट बघायची, गायीची धार काढण्याकरता जेवढा वेळ लागतो तेवढी वाट बघायची. असा पूर्वीचा काळ होता ना. तेव्हा ते अतिथी आलेले आहेत. घर मालकाने सांगितलं, महाराज काही हरकत नाही, तुम्हाला जागा देऊ. त्यांना जागा दिली. जागा दिल्यानंतर रात्रीची वेळ,
सजन कसाई महाराजांचा देह तेजोमय होता आणि देखणा होता. योगायोगाने त्या घराची घर मालकीन त्याने तो देह पाहिल्यानंतर मनात वाईट वासना निर्माण झाली. सगळ्यात वाईट आहे महाराज या गोष्टी. इंद्रिय ही शस्त्रापेक्षा घातक आहेत. शस्त्र वापरावं कसंही कळावं लागतंय. म्हणतात ती बंदूक सुद्धा धरताना जर ढिल्ली धरली तर छातीला धडक बसते म्हणतात. कसं वापरावं कळावं लागतं. तलवार कशी वापरायची, मुठीकीन धरायची का शेंड्याकडून धरायची कळावं लागतं. आणि शेंड्याकडून धरली तर त्याचाच हात कापील ना ते. तसं इंद्रिये ही शस्त्रापेक्षा घातक आहेत. तस्मात् त्वम इंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ पापमानम प्रजहेनम ज्ञान विज्ञान नाशनम. ते घर मालकीनीनं आपल्या डोळ्याचा वापर वाईट केला आणि सजन कसाई महाराजांना जाऊन विनंती केली, आपला देहभोग मागितला. सजन कसाई महाराजांनी हात जोडला. आई पराविया नारी माऊली समान हे गेले नेमून ठाईशीशी. आम्हाला तुकोबा यांच्या प्रसंगातून कळालंय महाराज. स्वामी विवेकानंदांचा प्रसंग आहे. आमचे वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब दांडेकर यांचा प्रसंग कळालंय आम्हाला. नाही हे काही बोलू नका माझ्यापुढे. त्या बाईला असं वाटलं की कदाचित माझ्या मालकाचा धाक म्हणून माझ्या बोलण्याला तयार होत नाहीत. काही केलं नाही. मोठा वरवंटा होता घरात आणि तो वरवंटा उचलला आणि झोपलेल्या पतीच्या डोक्यातच घातला. एका झटक्यात तो मेला. आणि पुन्हा म्हणायला लागली, आता काही धाक आहे का तुम्हाला, गेलं ना ते. सजन कसाई महाराज म्हणत होते, कोणत्या जन्मातलं पाप हे माझ्या जीवनात आलंय, काय प्रकार आहे. नका 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 विनंती करू लागली. आपलं म्हणणं ऐकत नाही हे पाहिल्यानंतर त्या बाईनं भूमिका बदलली. दाराच्या बाहेर आली, मोठमोठ्याने रडायला लागले, ओरडायले. कोणीतरी अपरिचित मनुष्य माझ्या घरी आले आणि माझ्या पतीच्या डोक्यात दगड घातला, वरवंटा घातला, मेला पती. आता गावातली माणसं गळ्यात फुलाची माळ घालतील का. घे काठीण बडव, घे काठीण बडव करता करता त्यांची केस कोर्टात गेली आणि कोर्टाने आदेश दिला, यांचे दोन्ही हात तोडा. दोन्ही हात तोडले गेले. तशाच जखमा बांधून मात्र जगन्नाथाची वाट त्याने बदलली नाही. दरकोस दरमुक्काम गेले, पण मनामध्ये थोडा भाव निर्माण झाला. अरे ज्या देवाच्या रस्त्यावर मी येतोय आणि त्या रस्त्यामध्ये मला एवढी का शिक्षा मिळावी. त्या जगन्नाथाच्या दर्शनाला जायचं नाही. इतका दूर मी चालत कष्ट भोगून ही घटना घडून इथपर्यंत आलो, त्याला काही गरज नाही का. एका जगन्नाथपुरीच्या बागेमध्ये बसले चिंतन करायला लागले. प्रत्यक्षात भगवान जगन्नाथ प्रभू प्रगट झाले. महाराज मी आलोय. पाठ फिरवली. पुन्हा पुढे आले जगन्नाथ प्रभू. अहो मी आलोय. पुन्हा पाठ फिरवली. एखाद्याचा भाव वाढला म्हणजे किती वाढेल काही सांगता येत नाही. 3 वेळेला पाठ दाखवली. जगन्नाथ प्रभू म्हणतात, अहो सजन महाराज, अहो तुमच्याकडे आलोय ना मी. सजन महाराज म्हणतात, देवा धुंद झाला तुझा दरबार. काय राहिले तुझ्या दरबारामध्ये, हे काय घडतं, हे मी काही पाप केलं होतं का आणि माझे हात का तुटावेत. भगवान सांगतात, सजन महाराज माझ्या दरबारामध्ये अन्याय नाही. जो ज्याचं कर्म आहे त्याप्रमाणे त्याला भेटतं. आणि मी काय केलं होतं ते या जन्मातलं नाही, हे पूर्वजन्मातलं आहे. पूर्वजन्मामध्ये या घराचा मालक होता खाटीक कसाई आणि त्याची पत्नी होती गाय. त्या गाईला कापण्याकरता तो प्रयत्न करत होता. गायीने झटका मारला आणि पळ सुटली. कसाई मागे, गाय पुढे. बघता बघता एका अरुंद अशा प्रकारच्या रस्त्यावरती गाय पळते. कसाई मागे पडतोय. धरा धरा, आडवा आडवा कसाई म्हणत होता आणि तुम्ही बाल अवस्थेमध्ये होतात. तुम्ही हात आडवे केले आणि आडवे केल्यानंतर ती गाय थांबली गेली. कसायाने पकडली आणि तिचा काटा काढला. ती गाय झाली मालकीन, कसाई झाला मालक. आणि मागच्या जन्मामध्ये तुम्ही हाताने अडवले म्हणून तुमचे हात कापले गेले. इतकं कर्म सूक्ष्म आहे महाराज. आपण करत असलेल्या कर्माचा
मोबदला ज्याला म्हणतात किंवा परिणाम ज्याला म्हणतात ते भोगावं लागतोय. किंवा या बाबतीमध्ये आपण परतंत्र आहोत, पण भविष्य काळाच्या बाबतीमध्ये मात्र स्वतंत्र आहोत. आपल्या जीवनामध्ये शुद्ध अशा प्रकारचं जीवन जगणं, शुद्ध शर्या हेची संतांची पूजन, या दृष्टिकोनातून जगण्याचा परिणाम महाराज म्हणतात माझ्यावर देवाची कृपा झाली आणि कृपा झाल्यानंतर परमात्मा आणि आम्ही आता एकरूप झालो, ज्याला शास्त्रामध्ये मोक्ष म्हणतात. आपल्या संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. धर्मार्थ काम मोक्षाखेषु चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्ष एव परम पुरुषार्थः नस पुनरावर्तते. का तो पुन्हा जन्माला येत नाही, हा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे मोक्ष. आणि त्या मोक्षाकरता परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होणं हा अनुभव येतो. आलेला अनुभव महाराज सांगतात एका जीवी आता जेणे झाले दोन्ही, भगवान आणि आम्ही दोन्ही आता एक झालो. वेगळे काही नवी. आता मी बोलून गेलो अर्थ पुनरावृत्ती का करतात तुकोबार, याचं कारण आहे शास्त्रामध्ये कोणताही सिद्धांत पक्का करण्याकरता अन्वय आणि व्यतिरिक असे 2 गोष्टी असतात. अन्वय कशाला म्हणतात, जे असल्यानंतर जे असतं त्याचं नाव आहे अन्वय, आणि व्यतिरिक कशाला म्हणतात, जे नसल्यानंतर जे नसतं त्याचं नाव आहे व्यतिरिक. एका माणसाला 10,000 रुपयाची गरज पडली. एका मित्राकडे गेला, दे रे म्हटलं 10,000 रुपये, 1 महिन्याच्या मोबदल्यामधून मी तुला काय असेल ते देईन. तो म्हटला अरे मलाच पैशाची अडचण आली, मी शोधतोय पैसे, मग कुठे मिळतील. सांगितलं गावातले जे गोविंदराव आहेत ना त्यांच्याकडे पैसे मिळतील. आणि त्यांच्याकडेच मिळतील का, त्यांच्याशिवाय मिळणार नाहीत. एक आहे अन्वय आणि दुसरा आहे व्यतिरिक. तसं सिद्धांत पक्का करत असताना अन्वय आणि व्यतिरिक या दृष्टिकोनातून पक्का करावा लागतो. महाराज म्हणतात आमचं जीवन एक झालंय आणि त्यांच्यात आमच्यात वेगळेपणा राहिला नाही. वेगळे काही नवे आम्हा. अहो कोणाबरोबर एक रूपपणा झाला अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नारायण नामा नारायण नामा वेगळी नारायण नारायण
एक पूर्वी लहे भाक सांभाळिली. अगोदरची जी चाल म्हटलात आपण, ही चाल म्हटलं की आम्हाला भीमसिंग महाराजांची आठवण येते. खूप आवडती त्यांची चाल. जसं मामांची आठवण, रूप पाहता लोचने भीमसेन, भीमप्लास ज्याला म्हणतात. हे असे काही चाली काही महत्वाचे त्यांची आठवण येते. महाराज म्हणतात आमची आणि नारायणांची वेगळी नाही. हे महाराजांचा अनुभव आपण आपल्या पातळीतून पाहिला तो वेगळा वाटतो, पण त्यांची पाती अत्यंत उंचावलेली असते. सामान्य जीवाने जर पाहिली तर कहाँ भोजराजा और कहाँ गंगातील एक म्हण आहे. परमात्मा संपूर्ण जग निर्माण करता आणि आपण जगातले एक जीव, त्यांचे आणि आमची बराबरी कशी नवे नवे एकत्व तरी कसं. बराबरी तर सोडून द्या, पण एकत्व त्याच्यापेक्षा पुढचे नाही. नत्वत समोस्ते भेदिक कुतोन्यो लोकत्रय प्रतिम प्रभाव. भगवंतासारखा दुसरा कोणी आहे का? कोणीच नाही म्हणतात. पण आम्ही आणि तो एक झालो असं म्हणतात. याचं कारण आहे, एका शब्दात मी बोलून गेलो, 4 पुरुषार्थ आहेत. धर्म पुरुषार्थ, अर्थ पुरुषार्थ, काम पुरुषार्थ आणि शेवटचा पुरुषार्थ आहे मोक्ष पुरुषार्थ. आपली संस्कृती मोक्षाकरता सगळे प्रयत्न करायला होते, ही आपली संस्कृती आहे. आणि मोक्ष नस पुनरावर्तते, तो पुन्हा जन्माला येऊ शकत नाही. त्याचे भिद्यते हृदय ग्रंथे छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते शास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. भिद्यते हृदय ग्रंथी, हृदयाची ग्रंथी नष्ट होते. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय, सगळे संशय नष्ट होतात. क्षीयन्ते चास्य कर्माने, मागची सगळी कर्म नष्ट होतात. का नष्ट होतात? कर्माला अधिष्ठान असणारा जो अहंकार आहे, तो अहंकारच जर राहिला नाही तर कर्म राहतील कुठं? जोपर्यंत आपल्या वृत्तीमध्ये अहंकार आहे, देहांकार आहे, त्या देहांकाराच्या बाबतीमध्ये अहंकाराला स्वीकारून सगळ्या कर्माचा अदृश्य अशा प्रकारचा संबंध राहतो. पण तो अहंकारच जर राहिला नाही तर बाकीचे राहतील कुठे? त्याकरता परमात्म्याच्या कृपेने आमचा अहंकार तो गेलाय. तोच गेला या सगळ्या साधनेचं एका शब्दामध्ये आपल्याला महत्व कळतं. त्याच्यात खोल जावं लागतंय. एका जीवे आता जेणे झाले दोन्ही. आता शब्द फार महत्वाचा आहे महाराज. वाङ्मयामध्ये आता शब्द बऱ्याच ठिकाणी आढळतो, पण तो आता शब्द 2 काळाचा संयोजक आहे. मागे आम्ही आलो, पण आता शिरपूरचा रस्ता मागच्या सारखा राहिला नाही. आता म्हणजे मागे. आता योग आल्यानंतर पुढे सुधारेल हा भाग वेगळा आहे. भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोघांना जोडणारा शब्द आहे आता. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. आता मी न पडे सायासी संसार दुःखाचे पासी. शरण घेन संतासी ठाव पायासी मागे न त्या. आता याचा अर्थ बदललोय. भूतकाळ ओलांडलाय आणि ओलांडलेला भूतकाळ आम्ही आता या शब्दाने सांगतात. तसं या पहिल्या चरणातला आता 2 वेळा आलाय. काही ठिकाणी आम्हा हा शब्द येतो मध्ये, वेगळे काही नवे आम्हा. आताच्या शब्दाच्या अवधी आम्हा येतो. आणि काही ठिकाणी आता 2 वेळेला येतो. आता म्हणजे केव्हा? त्याला काही भूतकाळ आहे. पहिल्यांदा आत्मकृपा झाली आहे, नंतर शास्त्रकृपा झाली आहे, नंतर संत किंवा गुरु कृपा झाली आहे, आणि नंतर देवाची कृपा झाली. नंतर आता विठोबा रखुमाई रखुमाई
नंतर चाल म्हणू, पण काही लोकांनी आमच्या खुनवा खुनी पाहिल्या असतील. कशाच्या खुनवा खुनी कारण आहे. हो, येवला तालुक्यातली रात्रीची सेवा घेतली 8 ते 10. त्यांचा फोन आला 7 ते 9. म्हटलं करून घ्या. नाही यावं लागतं. मग याला विचारलं गाडी याच्या ताब्यात, बाबा किती वेळ करू कीर्तन? त्याने सांगितले 1:15 कपुडे करू. 1 तास. विठ्ठल विठ्ठल. कमीत कमी जाईपर्यंत वेळ पुरला पाहिजे. आणि एका माणसाकरता हजारो माणसाचा वेळ वाया घालवणे फार मोठी चूक आहे. दृष्टिकोनातून आपण त्या मुदतीमध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करूया. आता शब्द याचा अर्थ पहिल्यांदा आत्मकृपा व्हावी लागते. संत वचन, संतांचा विचार ऐकत असताना तो मनाला लागला पाहिजे. जर लागला नाही, फक्त करमणूक म्हणून किंवा बरं असतंय म्हणून, पुण्य होत आहे म्हणून हे ऐकणं वेगळं आहे. पण जेव्हा ज्याच्या मनाला ऐक लागता तो, तेव्हा तेजा इशारती तट्टा फोकावरी घेते. आत्मकृपा झाली पाहिजे. आपला आत्मा त्याच्यात झोकून गेला पाहिजे. हे केवळ ऐकायचं नाही, जीवनामध्ये उतरण्याचं चिंतन आहे. असं चिंतन जगात कुठेही मिळणार नाही. कारण बाकीचे देश भोगप्रधान देश आहेत आणि हा देश त्यागप्रधान आहे, धर्मप्रधान देश आहे. आपल्या देशामध्ये धार्मिकतेची जपणूक करण्याकरता जे काही लागतं ते करणं अत्यंत गरजेचं आहे. सांगण्याचा माझा मुद्दाच आहे. तेव्हा आता शब्द याचा अर्थ आपला आत्मा आपल्यावर प्रसन्न झाला पाहिजे. आता प्रमाण म्हणत नाही मी, फक्त बोलून जातो. मनोराजा एक देहपुरी, असे नांदतो त्यासी दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आमावरी गा. एक राजा आहे म्हणतात शहरामध्ये, त्याचं नाव मनोराजा आहे. आणि त्याला 2 नारी आहेत. कोणती? एक प्रवृत्ती आणि दुसरी निवृत्तीची नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी. प्रवृत्ती जीवनामध्ये अनेक विचार आहेत आणि निवृत्ती जीवनामध्ये देखील अनेक साधन आहेत. पण त्या मनाने आमच्यावर कृपा केली, म्हणून आलो या देशा. एवढ्या करताच आम्ही या परमार्थ क्षेत्रामध्ये उतरलो आणि उतरल्यानंतर वाटचाल करू लागलो. ज्या काळात आपल्या भागामध्ये निजामाचं राज्य होतं, आता मोगलाईच नाही, निजामाचं राज्य होतं. आणि त्या काळात निजामाने एक सनई वादक ठेवला होता दरबारात. सकाळी 1 तासभर त्याने सनई वाजवायची आणि त्याचे मंजूळ स्वर परिणाम वातावरणामध्ये मांगल्य निर्माण करायचे. दोन्ही शास्त्रे महाराज, फार मोठे शास्त्रे. मुंबईला म्हशीच्या तबेल्यामध्ये संगीत ऐकवतात, कारण म्हशी त्यामुळे प्रसन्न होतात. एकदा सोलापूर जिल्ह्यात गेलो तो मोहोळजवळ. एक शेतीनिष्ठ शेतकरी पाहण्याकरता गेलो. शेती फळबाग होती आणि छोटे छोटे स्टोरीवर टांगलेले होते. गंमत वाटायला लागली मला, इथं काही सभेचं ठिकाण नाही आणि स्टोरी कशा करता. त्या फळबागेच्या मालकाला म्हटलं, का हो हे काही सभेचं ठिकाण नाही आणि स्टोरीवर लहान लहान कशा करता. सांगितलं, महाराज अलीकडे असं संशोधन आहे, विशिष्ट प्रकारचं संगीत झाडाला ऐकवलं की अधिक फळं देतात, अशा प्रकारचे शोध सध्या लागलेले आहे. हो, ध्वनीशास्त्री ते. ध्वनीमध्ये सत्वगुण, रजगुण, तमगुण तिन्ही प्रकारचे ध्वनी आहेत.
तेव्हा त्या निजामाने सनई अत्यंत सतुगुणी वाद्य महाराज. पूर्वीच्या काळात सनई चौघडा लग्नामध्ये वाजायचे, आता राहिले नाहीत महाराज, कुठे दिसेना. आता बँड, त्याच्या पुढचं पाऊल उचललंय ते. काय समाज कसा बदलेल काही सांगता येत नाही महाराज. एकाचं पाहून एक, एकाचं पाहून एक गेली जावे त्याच्या मागे काही त्याला शास्त्र असायला पाहिजे. तेव्हा तो सनई वाजवायचा आणि त्याला जहागिरी दिली होती. त्याचं वय उतारायचं लागलं आणि मुलगा तारुण्यात आला. त्याला असं वाटलं की आपल्याला जहागिरी मिळाली, सनई वाजवतो म्हणून मिळाली, आणि ही जहागिरी पुढे आपल्या मुलाच्या काळात टिकावी म्हणून त्याला सुद्धा सनई वाजवता आली पाहिजे. त्याने त्या मुलाला सांगायचं, अरे सनई वाजवायचं शिक. पण काय त्याचं पूर्वजन्माचं वाकडं होतं कोणास ठाऊक. सनई बघितली की तळपागाच्या मस्तकाला जायची, जवळ यायचं नाही. एके दिवशी त्या सनई वाजवणाऱ्याने त्या मुलाला एका खोलीमध्ये गोड बोलून घेतलं आणि पटकन कडी लावून कुलूप टाकलं. टाकल्यानंतर त्याला खाली उताना पडला. सनई घेतली, तोंडात घातली. ते इतकं अस्सल होतं, बाबा तुमचं काम झालं. माझ्या तोंडात सनई घातली, फुंकायचं काम तुमचं का माझं. मेलो तरी फुंकायचं नाही. तसं परमार्थाच्या क्षेत्राची वाटचाल मेलो तरी करायची नाही, असं जर ठरले असेल तर आत्मकृपा होईल कशी महाराज. तर अशी ज्यांना आत्मकृपा झालेली आहे ती माणसं या ठिकाणी चालतात. चालो जाणे वाट ऐसा विरळाई बाबा, चालो जाणे वाट ऐसा विरळाई एखादाच रस्त्याने चालणार आहे महाराज. आम्ही सांगतो पण सगळ्याला आवडेल किंवा कोणाची टीका करतो असं नाही. कीर्तन करायला कीर्तनात बघू नका, एकांतात तो काय करतो हे बघा, तर ठरवा त्याचं व्यक्तिमत्व. आणि एकांतामध्ये ज्याला खरी आवड आहे, ज्याला खरा आत्मा आहे, तो चिंतन करत बसेल देवाचं. एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवणी. अशा प्रकारचं जे काही एखादा अशा प्रकारचा चालतो त्याला आत्मकृपा होवी लागते. बरं, आत्मकृपा झाली आहे आणि रस्ता कसा चालायचा आहे हे कळत नाही, त्याच्याकरता शास्त्र कृपा व्हावी लागते. तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकारी व्यवस्थित हो. शास्त्र कृपा व्हावी लागते. शास्त्राचं तात्पर्य कळावं लागत असतं. आणि तात्पर्य जर नाही कळलं, जरी खूप अध्ययन जरी झालं नाही महाराज, रस्ता चालत नाही. तो तोंड भरो का विचारा, अंतःकरणी विषयासी थारा, नातुडे धनुर्धरा शुद्धी मी. नाथ महाराजांनी चरकाचा दृष्टांत दिलाय. चरक असतो ना, त्याच्यात ऊस घालतात, करकर करकर आवाज करतो आणि ऊसाचा रस पडतो, पण तो त्या चरकाला मिळत नाही, तो खाली नादीत पडतो. तसं करी परिभ्रमणा कर करीतो, नाथ महाराज म्हणतात. हा, गोळ ऊसाचा घाणा, तोंडीचा रस भरे मांदणा. पुढे करी परिभ्रमणा कर करीतो, बरोणी वदना करी परिभ्रमणा कर करीतो. आमच्यासारखे असेच आहेत महाराज, चरकासारखे. तेव्हा बोलायला सोपं आहे महाराज, पण अनुभवाला येण्याकरता कठीण आहे. त्याच्याकरता शास्त्र कृपेच्या पुढे संतांची कृपा झाली पाहिजे. आणि संतांची कृपा झाल्यानंतर ते आपल्याला सांभाळतात. भागलिया मज वाहतील कडी, त्यांची आने जोडी सर्व सुख. आत्मानंद ज्याला म्हणतात तो कोणामुळे मिळतो? संतांनी कृपा केल्यानंतर मिळतो.
त्यांची आणि जोडी सर्व सुख. संत कृपा किंवा गुरु कृपा दोन्ही एकाच अर्थी आहेत. फक्त संत कृपा व्यापक आहे आणि गुरु कृपा मर्यादित आहे. कारण गुरु कृपा हे सर्वांना होत नाही. गुरु आपलं गुरुत्व सर्वांचं करत नाहीत. जो शिष्यत्वाला योग्य आहे त्याच्यावरच कृपा करतात. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम. ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ज्ञानी असतात, तत्वदर्शी असतात. जो शिष्य आहे त्या शिष्याच्या ठिकाणी योग्यता प्राप्त झाल्यानंतर मग मात्र कृपा करतात. आपण स्वामी विवेकानंदांचा दृष्टांत नेहमी सांगतोय. जेव्हा स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांनी तुम्ही काली माता पाहिली का असं म्हटल्यानंतर, नरेंद्र अरे तुझ्यापेक्षा माझ्याजवळ दिसते आणि तुला पाहायचं तर माझ्या पुढे बस. नरेंद्र बसले, डोकर हात ठेवल्याबरोबर समाधी लागली. शिष्यत्व पत्करलं, सेवा करू लागले. करता करता अनुग्रहाची अपेक्षा होऊ लागली. काय आहे, दीक्षा शिक्षा आणि अनुग्रह हे वेगळे वेगळे आहेत. अज्ञानी लोकाला गळ्यात तुळशीची माळ घातली की म्हणतात अनुग्रह मिळाला. अनुग्रह नाही. एखादी सौभाग्यवती महिला सौभाग्यवतीला कुंकू लावते, तसं माळकराने माळ घातली एवढंच आहे. काही नियम सांगेल तो प्रकार वेगळा, ते दीक्षा आहे. आणि शिक्षा म्हणजे मधले धोके काय आहेत, कशा रस्त्याने चाललं पाहिजे हे सांगणारे ते शिक्षा गुरु. आणि तिसरे अनुग्रह गुरु. आपण योग्य का झालो की बोलवण्याची वाट बघत बसायचं काम नाही, शोधत बसायचं काम नाही. ते आपणहून येतात आणि आपणहून आपल्या जीवनामध्ये बदल करतात. तो अनुग्रह गुरु. आपल्याला एवढं सांगण्याचे चिंतन एवढं करता आहे. पहिल्यांदा आहे आत्मकृपा, दुसऱ्यांदा आहे शास्त्रकृपा, तिसऱ्यांदा आहे संत किंवा गुरुकृपा. गुरुकृपा मर्यादित असते, संतांची कृपा थोडी उदार असते. कशी उदार असते, मेघवृष्टीने करावा उपदेश, परी गुरुने न करावा शिष्य, वाटा लाभी त्याच केल्या अर्धकर्माचा. गुरुने म्हणावा माझे 500 शिष्य आहेत. त्या योग वाशिष्ठामध्ये खूप मोठं उदाहरण आहे महाराज. एक गुरु आणि मृत झाले, जन्म मिळाला कुत्र्याचा, तेही मेलं आणि अनेक आळ्या त्याला खाऊ लागल्या. वशिष्ठ ऋषींना विचारलं हे काय प्रकार आहे. हे मागच्या जन्मात गुरु होते आणि त्या आळ्या त्याचे शिष्य होत्या. ते मेल्यानंतर आचार योग्य नसल्यामुळे ते आळ्या खाऊ लागल्या त्याला. सांगण्याचा मुद्दा असा, करू नये महाराज. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये गुरु शिष्य परंपरा नाहीच आहे. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. वेदाचा मंत्र म्हणजे वारकरी संप्रदायातलं आचरण. विठ्ठल विठ्ठल. तिसरा जो प्रकार आहे गुरु आणि संत यांच्यातला फरक आपण सांगत होतो. महाराजांचं तर परखड असं चिंतन आहे. हो, शिष्याची जो नेघे सेवा माने देवा सारिखे, त्याचा फळे उपदेश आणि का दोष उपराटे. आमच्या आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचा प्रवाह हा अशा स्वरूपाचा आहे महाराज. आमचे गुरुजन शिकवतात पण हे माझे शिष्य कधी म्हणत नाहीत. आणि जे शिकतात ते त्यांना जो ज्यापासून घेतला गुण तो मी गुरु केला जाण, त्यांची वृत्ती तशी राहील. पण गुरुची वृत्ती मात्र तशी राहत नाही. अशी परंपरा आपल्या संतांची परंपरा आहे. तेव्हा त्यांचा तो अनुग्रह झाला पाहिजे. आणि झाल्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे ते भगवान परमात्म्याची कृपा झाली पाहिजे. जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही अंतिम मुक्काम तोपर्यंत मिळत नाही. यावन्न अनुग्रह साक्षात जायते परमेश्वरात तावन्न सद्गुरु कश्चित सत्शास्त्रमपि नो लभेत. जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत शेवटपर्यंत होत नाही. याकरता हे 4 गोष्टी झाल्या. आणि झाल्यानंतर नारायणामा नाही वेगळी क पूर्वील हे भाग सांभाळली. पण मात्र याच्यात थोडी मर्यादा सूक्ष्मता अशी बरं का.
भगवान परमात्म्याचं जे मूळ रूप आहे नारायण, पाचही महाभूताचं जिथं वास्तव्य आहे त्याचं नाव आहे नारायण. हे अर्थ आहे नारायणाचा शब्दाचा. आणि नारायण शब्दाची शब्दशक्ती देखील फार मोठी आहे. कारण नारायण नामाच्या द्वारे प्रवासात अडथळे येत नाहीत आणि आले तरी त्याच्यातून मनुष्य सुरक्षित राहतो. मोठेपणा नाही. 56 वर्षाच्या प्रवासाच्या काळात आमच्या गाडीचे 9 अपघात झाले. म्हणून मी गमतीने म्हणत असतो अपघात महामंडळाचा अध्यक्ष आहे. इतके अपघात कोणाची झाली नाही. आणि 10वा प्रकार तर विचित्र झाला. महाराज यांना विचारा. डोक्यावरून येत होतो ते मंगळूर म्हणतेतून कळंब 15 किलोमीटर. मला म्हणे दादा झोप येऊ लागले, घेता का गाडी? म्हणून घेतो गाडी. गाडी घेतली. कळंबच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत चांगला सावध होतो. डावीकडे वळलो की 4 किलोमीटर आमचं गाव. वळालेलो कळलं, पुन्हा काही कळलं नाही. गाडी चालू स्विफ्ट डिझायर होती त्यावेळेला. आणि गाव ओलांडून पुढच्या गावाला गेलो. ॲक्सिलेटरवरचा पाय घसरला आणि ब्रेक पाय वगैरे नेमका पडला. भगवंताची दया. झटका बसला आणि मग जागा झालो. हे जागा झालं. हे मला म्हणते दादा अंधूर आले, आपलं गाव मागं राहिले. कशाचा परिणाम आहे? नारायण नामाचा. आमच्या भावना अधिक त्या बाबतीत वाढत गेल्या. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळकाराचा रिग नाही. याचं सूत्र सुद्धा आपल्याला नारदांच्या जीवनात सापडतं. तेही त्रिभुवनी भ्रमण नारदा. नारद एका ठिकाणी थांबत नाही, त्रैलोक्यात थांबतात. पण त्यांचा मंत्र कोणता आहे? नारायण. या दृष्टिकोनातून त्या नारायणाने आम्हाला जागा आपल्यात सामावून घेतलं. पण घेत असताना मात्र एक अवस्था थोडी वेगळी आहे. ती अभंगात जरी नसली ते सांगावं लागेल. जगाच्या उत्पत्ती, पालन आणि संहारामध्ये भगवत भक्ताला भाग घेता येत नाही. तो आत्मस्वरूप होईल पण ईश्वर रूप नाही. ईश्वर ही उपाधी आहे, शुद्ध मायेची उपाधी. त्याच्यामुळे ईश्वरत्व असतं. जेणे हे विश्व निर्मिले हे ईश्वर तत्वाचं लक्षण आहे. आणि धर्माची तो मूर्ती, पाप पुण्य तुझी हाती, ईश्वरत्वाचं लक्षण आहे. म्हणून परमात्म्याच्या ईश्वर उपाधीचा कधीही इच्छा करायची नाही, तिथं जायचं नाही. उलट त्याची इच्छा करणं. महाराज तर म्हणतात पातकाची राशी तुका म्हणे, राया विठोबाचे पद अभिलाष, राया विठोबाचे पद अभिलाष, पातकाची राशी तुका, पातकाची राशी तुका, पातकाची राशी तुका. परमात्म्याचं जे निर्गुण निराकार रूप आहे त्याच्यामध्ये एक रूप होण्याची इच्छा करावी. पण भगवान परमात्म्याला शुद्ध मायेची उपाधी लागल्यानंतर परमात्मा जे जग निर्माण करतात आणि त्या रूपाची मात्र इच्छा करू नये. जर इच्छा केली, महाराज म्हणतो तो पापाची रास आहे, करू नये. जाता जाता थोडा प्रसंग सांगण्यासारखा आहे. शांतीपूर्व एकनाथ महाराज पण जात असताना दुतर्फा काही भिकारी दिसले पाहिले. कोणाला एक डोळा नाही, कोणाला एक हात नाही, कोणाला एक पाय नाही. असं करता 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 एकनाथ महाराज पांडुरंग परमात्म्याच्या पर्यंत पोहोचले. दर्शन घेतलं आणि विनंती केली, देवा अरे एवढी शक्ती असताना आणि तुमच्या पुढे एक डोळ्यानं आंधळा आणि एक हाताने खोळा, एका पायाने पांगळा, असं का करावं तुम्ही? सगळ्यांना चांगलं करावं. तसं काही वेळेला असं होतं, तुमच्यापेक्षा मी जर पकवाज वाजवला असता तर असा नसता वाजवला, खूप चांगला वाजवला असता. मला वाटतं तुमच्याऐवजी आम्ही कीर्तन केलं असतं, फार चांगलं कीर्तन केलं असतं, फार दिवा लावला असता. तसं नाथ महाराज म्हणतात, देवा तुमच्या जागेवर जर मी असतो, एकाला आंधळा ठेवला नसता, खोळा ठेवला नसता, पांगळा ठेवला नसता. भगवान पांडुरंग परमात्मा हसले. नाथा एक काम करू, काय 2 तास तुम्हाला माझ्या जागेवर उभं करतो, सामर्थ्य देतो आणि केवढा बदल करायचा तेवढा बदल करून घ्या. नाथ महाराजाला वाटलं काय हरकत आहे. पांडुरंग परमात्मा विटेवून उतरले. म्हणतात
आणि ते रूप नाथ महाराजांना दिलं आणि विटेवर एकनाथ महाराज उभे राहिले. ईश्वर तत्वाची उपाधी प्राप्त झाल्यानंतर ज्याचा एक डोळा नव्हता त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याचं मागचं कर्म दिसायला लागलं. आयुष्यात कधी डोळ्याचा चांगला उपयोग केला नाही, वाईट नजरेनं पाहण्याचा उपयोग केला. नाथ महाराज विचार करतात भगवान परमात्मा कृपाळू आहे, खऱ्याने याचे दोन्ही डोळे घालवायला पाहिजे होते. एक हात गेला त्याचं लक्षात आलं याने हातानं कधी चांगलं कामच केलं नाही, याचे दोन्ही हात घालवायला पाहिजे होते. आणि ज्याचा एक पाय घालवला होता त्याचे लक्षात आलं याचे दोन्ही पाय घालवायला पाहिजे. विचार करता करता मुदत संपली, भगवान परमात्मा आले, नाथा उतरा. काय बदल केला? नाथ महाराजांनी दर्शन घेतले, देवा आवडी ते करीशी देवा, तुम्ही करता तेच योग्य आहे. जे जे काही करतो देव, सगळं तुम्ही जे करताय तर सगळं चांगलंच आहे बाबा, तुमच्यावर आक्षेप कोणी घ्यावा. तेव्हा ईश्वरत्व वेगळं आहे, ब्रह्मपणा वेगळा आहे, जीवपणा मर्यादित आहे. तेव्हा आम्हाला नारायणाने आपल्याच सामावून घेतलं. नारायण आम्हा नाही वेगळे कशा स्वरूपातून, स्वरूपाच्या दृष्टिकोनातून वेगळेपणा ठेवला नाही. आम्हाला तो खरा नवे कैसा मी दातारा, चाल जाऊ संता पुढे. देवा तुम्ही स्वतः अमर आहात, मी काय मरकाय काय, मी सुद्धा अमर तत्वाचाच आहे. तेव्हा असं स्वरूपाचा जो अनुभव आहे तो अनुभव आलेला आहे. आणि म्हणून नारायण आम्हा नाही वेगळी. पूर्वीला हे भाक सांभाळली. पूर्वी तुम्ही परमात्म्याने भाक म्हणजे वचन दिले. कुठे वचन दिले? श्रीमद भगवद्गीतेमध्ये. मनमना भवमत भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैशेषी युक्तोय महात्मानं मत्परायणा. अर्जुना तो मन हे मी करी माझ्या भजनी चाड धरी, सर्वत्र नमस्कारी मजे कथे. हे साधना कर आणि अशी साधना केली की तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. असं भगवद्गीतेमध्ये भगवंताने वचन दिले. ते वचन परमात्म्याने सांभाळले आणि सांभाळल्यामुळे मला तो अनुभव आलाय. तेव्हा तो अनुभव येत असताना सहज नाही आला, काय करावं लागलं? अभंगाचा शेवटचा चरण झाले सायासाचे फळ, कमने झाले सायासाचे फळ. तुका म्हणे झाले सायासाचे फळ, तुका म्हणे झाले सायासाचे फळ. हरे सरली ते वेळ, सरली ते वेळ, हळदोनी गाळा दोने नारायणा आम्हा नारी वेगळे नारायणा आम्हा नारी वेगळे. तुका म्हणे झाले सायासाची फळ, सरली वेळ काळ दोन्ही. याचं कारण असं झालं
की आम्ही सायास म्हणजे कष्ट केलेत. कष्ट संसारामधले कष्ट आणि परमार्थातले कष्ट याच्यात फार फरक आहे. संसारातले सगळे कष्ट उपयोगाला येतीलच म्हणून सांगता येत नाही. जसं शेती व्यवसायामध्ये मृग नक्षत्रात थोडा पाऊस पडावा, शेतकऱ्याला आशा असते आणि म्हणून शेती मार्गात खरीप पेरावं धावून आणि रब्बी पेरावी राहून सावका अशी म्हण आहे. एखादा शेतकरी आणि खूप अशा प्रकारचा लवकर 2-3 बोटं ओल झाली की लगे पेरून काढतो आणि योगाने 1 महिन्याभर पाऊसच पडू नये. आता पेरण्याचं कष्ट केलं ते फळाला येईल का वाया जाईल? वायाच गेलं. पण परमार्थामध्ये मात्र आपण थोडं जरी अशा प्रकारचं चिंतन याच्यातलं केलं तरी वाया जात नाही. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. थोडं जरी याच्यातून जरी चिंतन केलं तरी फार मोठ्या भीतीपासून वाचतो. याचा अर्थ थोडं करावं असं नाही, भरपूर करावं. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटल्या हवा तृष्णेच्या. या करता हे मला फळ प्राप्त झालं. आणि फळ प्राप्त झाल्यानं हे काळ आणि वेळ या 2 गोष्टी बाजूला गेल्या. काय करतो काळ? काय करतो? विनाशाकरता उभा असतो. आणि केव्हा विनाश व्हायचा हे वेळेवर अवलंबून आहे. माणसं म्हणतात ना, काळ आला होता हो पण वेळ आली नव्हती, असं म्हणे आपल्याकडे. काळ जगा काळ खाय आम्ही माथा दिली पाय. तर आता काळ राहिला नाही आणि वेळही राहिला नाही. आपली शे करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखे. अशा प्रकारची शक्ती आम्हाला प्राप्त झाली. कारण नारायणा मा नाही वेगळी क, पूर्वीलाही भाक सांभाळिले ज्ञानेश्वर. वैकुंठवासी सौभाग्यवती लक्ष्मीबाई गोविंदरावजी दुधाटे पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्तानं आजची चिंतन सेवा आमच्या संस्थेचे गुरुबंधू हरिभक्तपरायण उद्धव महाराज पौळ यांच्या माध्यमातून मिळाली. पण त्यांना सुट्टी न मिळाल्यामुळे ते म्हटले मी उपस्थित राहत नाही. अर्थात काय हरकत नाही, कोणाच्या का माध्यमातून आपल्याला वेळ शक्य होते म्हणून आपण स्वीकारलं. आणि स्वीकारल्यानंतर या कार्यक्रमाचे विनीत श्रीयुत देवराव गोविंदराव दुधाटे पाटील, गोविंदराव अंबाजी दुधाते पाटील, रामचंद्र गोविंदराव दुधाते पाटील आणि दुधाटे परिवार यांच्या वतीने आजची चिंतन सेवा आयोजित. आपण या चिंतन सेवेकरता प्रवृत्त झालो. पण ज्याला प्रथम पुण्यस्मरण किंवा दुसऱ्या शब्दामध्ये श्राद्ध म्हणतात, त्या श्राद्धाच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्वांना कल्पना असेल. आपल्याकडे 3 पद्धती आहेत. एखाद्याचा देह पडला म्हणजे त्याच्यातला जीव बाजूला गेला आणि तो मृत झाला. उत्तरेकडे काही साधूंचा देह गंगेमध्ये सोडून देतात. काही धर्मामध्ये असं देखील आहे महाराज, हे ठराविक अशा प्रकारचं त्यांचं स्मशान असतं आणि त्या स्मशानामध्ये गिधाडं कुत्रे त्या देहाला नेऊन ठेवतात, तेव्हा तेव्हा खातात. त्या अलीकडे नाही का त्याच धर्मातले फार मोठे उद्योगपती कोण? रतन टाटा, पारशी धर्म, त्याच्यामध्ये हा प्रकार आहे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये उत्तरेकडे साधू लोकांचा, काही साधू लोकांचा देह जो आहे तो देह गंगेमध्ये सोडून देतात. गंगेतल्या प्राण्यांनी त्यांना खावं आणि ते कामाला यावं, या दृष्टिकोनातून ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे दफन म्हणजे पुरणे, ही एक पद्धत आहे. आणि तिसरी पद्धत आहे दहन, एक पद्धत आहे. दहन विधीमध्ये वारसदाराने अग्नी द्यायचा, पाणी पाजायचं आणि तो देह अग्नीला समर्पण करण्याकरता स्नान करून खांद्यावर ते मडकं घ्यायचं पाण्याने भरलेलं आणि त्या चितेला
3 प्रदक्षिणा घालायच्या. कोणीतरी एखाद्या माणसाने असा मोठा खडा घ्यायचा, दगड घ्यायचा, तो मारायचा टोला, त्याच्यातून धार पडली पाहिजे. 3 प्रदक्षिणा झाल्या नंतर ते गाडगं मागं सोडून द्यायचं आणि बोंब मारायची. फिरविला गट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. आणि नंतर तो जीवात्मा ज्याने देह सोडलाय, तो जीवात्मा त्या दगडाने जे घट फोडलाय त्याला आश्मा म्हणतात, त्या आश्म्याच्या आश्रयाने 10 दिवस राहतो असं शास्त्र आहे. दशक्रिया विधी योग्य झाल्यानंतर तो गतात्मा आश्म्यातून बाहेर पडतो, पिंडात मध्ये येतो. कावळ्याने स्पर्श केला मग त्याची वाटचाल पुढे चालू होते. तर पारमार्थिक अशा प्रकारचा असेल आणि मरणा आईलीकडे माते मिळून गेले पुढे, मरणी अनेकेकडे जातील केवी, मोक्ष अवस्थेला तो गतात्मा जातो. पण ज्याला मोक्ष प्राप्त करून घेण्याची साधना घडली नाही तो बाहेर पडतो आणि प्रेत योनीला जातो. प्रेत योनीला 1 वर्षभर त्याला भटकावं लागतं. प्रेत योनीमध्ये अदृश्य आहे. भूतयोनी प्रेत योनी कशी अदृश्य आहे. काही लोक भूत मानतच नाहीत. पळे भूतबाधा का त्यांना दिसलं नाही म्हणून मानत नाहीत. बघायचं असलं तर आमच्याबरोबर चला प्रवासाला. महाराज आहे त्याचा अनुभव येतो. आणि तसंच प्रेत योनी आहे. ती प्रेत योनी जर संतुष्ट नाही झाली तर त्या कुटुंबाला त्रास देते. कदाचित त्याच्या पुढे मूलबाळच होत नाही, दोष लागतो तो. पण 1 वर्षानंतर योग्य अशा प्रकारचं श्राद्ध कर्म का केलं की केल्यानंतर मात्र त्या जीवाची मुक्ती होते आणि तो पितृयोनीमध्ये जातो. प्रेत योनी आणि पितृयोनी अशा 2 योनी तिथे जातो. आणि मग ऊर्ध्वगतीला बघता बघता जर कर्म भयानकच वाईट असेल तर पुन्हा पुन्हा त्याला जन्माला यावं लागतं. पण त्याच्या वारसाने त्याच्याकरता काही जे काही संकल्प केले किंवा ऋण नष्ट करण्याकरता पितृऋण गयानाश 3 ठिकाणी पितरांचं ऋण फेडावं लागतं. 1 प्रयागराज, 2 काशी आणि 3 गया. माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. पुढच्या वर्षानं आपलं जीवन सुखी होण्याकरता पितृऋण फेडलं पाहिजे. आणि मग त्या जीवाची पुढे गती होत असते. ती पुढची गती होण्याकरता श्राद्ध कर्म आहे. मग कीर्तन कशा करता, त्याचं कारण आहे श्राद्ध कर्मामध्ये काही दोष घडले किंवा शिल्लक राहिलं. यस्य स्मर्त्याच नामोक्त्या तपोयज्ञ क्रियादिषु न्यूनम संपूर्णताम याती सद्यो वंदेतमच्युतम. त्याच्याकरता जे कमी पडलेलं किंवा चुकलेलं असेल ते भगवंताच्या नामचिंतनाने पूर्ण होतं. म्हणजे आम्हाला कीर्तन करण्याकरता कीर्तनकार मिळाले नाही, टाळकरी मिळाले नाहीत, पकवाजे मिळाले नाहीत. मग परिवारातली माणसं जमा करा आणि रामकृष्ण हरी नामाचा जयघोष करा आणि ते पुण्य त्यांना समर्पण करा. ते सांग अशा प्रकारचं घडू शकतं. या दृष्टिकोनातून आजची चिंतन सेवा आयोजित केलेली आहे. योगायोगाने आणि प्रवासाची शक्यता असल्यामुळे आपण स्वीकारलं आहे. झालेली चिंतन सेवा रामभक्त हनुमानजींच्या चरणामध्ये, रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणामध्ये समर्पण करून ज्यांच्याकरता हे कर्म आहे त्यांची जीवनातली प्रगती पुढे घडावी याकरता भगवंताचं नामचिंतन हाताने टाळी मुखाने भगवंताचं चिंतन करूया. रामकृष्ण हरी रामकृष्ण Krishna Hare Rama Krishna Hare Rama Krishna
परमात्म्याच्या चिंतनातून पुण्याची गणना कोण करी ज्ञानोबा म्हणतात. आणि आपण इतक्या लोकांनी ते संकल्पाने प्रगट दिल्यानंतर त्याची शक्ती गतात्म्याला प्राप्त होते असं शास्त्र असल्यामुळे आपण या बाबतीमध्ये चिंतन केलं. तेव्हा वेळ माझी वेळ संपलेली आहे. उलट 5 मिनटं आधी घेतली झालेली चिंतन सेवा भगवंताच्या चरणी समर्पण व्हावी त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण चिंतन सेवा भगवंताशी समर्पित करत आहोत. विठ्ठल जय जय विठ्ठल.